कोणता उमेदवार या ठिकाणी मजबूत पाहायला मिळतोय, कोणत्या उमेदवारामध्ये या ठिकाणी फाईट पाहायला मिळते आहे आणि यावेळेस कोण बाजी मारणार काय वाटतं? भाजीची अपेक्षा मशालची आहे. कारण 10 वर्षात या सरकारनं कामं शेतकऱ्याच्या हिताचे काहीच नाही केले. कंट्रोल फुकट 5 किलो मांजी मिळून राहिलं, फक्त तेवढेच लोक आनंद व्यक्त करतात. बाकी शेतकऱ्याचा टोटल आत्महत्याच प्रवृत्त या सरकारनं केलं. गरिबाला काहीच नाही. आणि लिडरशिपमध्ये उद्योगधंदे, ठेकेदारी, त्यांच्या मुलाले सगळ्याला अशा सबसिड्या गव्हर्नमेंट त्याचं चालू आहे. आंदोलन आमचे कामं होत नाही गरिबाचे. नापिकी झाली, आताही शेतात गारा आहे, अजून कोणी सर्वेवर आला नाही, तहसीलदाराकडून ऑर्डर नाही, कुठूनच नाही. मग नेत्याचा यांच्यावर कंट्रोलच नाही आहे आमदार खासदाराचा. याच्यामुळे हा तालुका मागासवर्गीय गडचिरोली सारखा टाकण्यात येत आहे, असा माझा विषय आहे शेतकऱ्याचा म्हणून. बाकी या सरकारबद्दल नाराजी आहे आपली. केंद्रात भाजप जरूर आहे, पण महाराष्ट्रात काँग्रेस सरकार पाहिजे. शेतकऱ्याचे अजून कोणते प्रश्न या ठिकाणी? शेतकऱ्याचा मालाला हमी भावच नाही ना. स्वामीनाथन